हाय फ्रेंड्स, वेलकम टू सॅम्स किचन। फ्रेंड्स, सध्या आपण नवरात्रीसाठी खास उपवासाच्या रेसिपी शेअर करत आहोत। आज पण आपण एक उपवासाची रेसिपीज करणार आहोत। अगदी कम्फर्ट फूड आहे, मस्त एकदम गरम गरम आणि लुसलुशीत। तर त्या रेसिपीचं नाव आहे गुजराती स्टाईल उपवासाचा खिचू। आपल्याला उपवासाच्या खिचूसाठी ना आधी वरईचं पीठ करायचं। त्यासाठी ना मी 1 वाटी वरई घेतलेली आहे। ते अगदी हलकं भाजून घेऊयात, म्हणजे हाताला गरम लागलं की गॅस बंद करूयात आपण। आता 2 मिनिटं झालेली आहेत आणि वरई मस्तपैकी ना भाजलेली आहे। छान असा हाताला चटकाही लागतोय। आपण आता ती गार करून घेऊया। आता महत्त्वाचं कारण म्हणजे ना ह्याच्यात आपण वरई भाजून घेतली, ह्याचं कारण आहे की पहिलं म्हणजे ना ज्या वेळेला आपण जो पदार्थ करतो त्यावेळेला तो हलका पण होतो आणि हे जे वरईचं पीठ आहे ना ते छान महिनाभर टिकतं। या 2 कारणांसाठी आपण वरई भाजून घेतलेली आहे। वरईचं पीठ करण्यासाठी आपण ना ही वरई भाजून घेतलेली होती, ती आता गार झाली। ही सगळी आपण आता मिक्सरमध्ये काढून घेऊया। आता या वरईचं आपण ना बारीक पीठ करून घेऊयात मिक्सरवर। मिक्सरवर आपण अगदी छान असं बारीक पीठ करून घेतलेलं आहे। आता आपण खिचू करायला घेऊया। आता खिचू करण्यासाठी ना आपण एक कढई घेतलेली आहे। आपण 1 वाटी वरईच्या पिठाचा आपण खिचू करणार आहोत, सो त्याप्रमाणे आपण तिप्पट पाणी घेणार आहे। म्हणजेच आपण 3 वाट्या पाणी ह्याच्यात घालून घेऊया। त्यात आता आपण एक बारीक चिरलेली मिरची टाकून घेऊया। 1 चमचा तूप, 1 चमचा जिरे, पाव चमचा खायचा सोडा, चवीप्रमाणे मीठ, बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर। आता आपण ना हे सगळं मिक्स करून घेऊया आणि ह्याला छानपैकी एक उकळी काढून घेऊया। आता या पाण्याला छान उकळी आलेली आहे। मी गॅसची फ्लेम आहे ना लोच ठेवली, म्हणजे अगदी कमीच ठेवली आहे। त्यात आता आपण 1 वाटी हे वरईचं पीठ टाकून घेऊया। आता आपण यांना पटकीने हलवून घेऊयात, म्हणजे काय होतं की याच्या गुठळ्या होणार नाही। आपण हे आता असं ना फास्ट हलवून घेऊयात, म्हणून मी काय केलंय मुद्दाम झारा घेतलाय, म्हणजे काय होतं की ना याच्या गुठळ्या सुद्धा होत नाहीत। आपण छान हे मिक्स करून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकताय इतकं मस्तपैकी आहे ना असा छान गोळा झालेला आहे। आता आपण काय करूयात की ह्याच्यावर झाकण ठेवून ह्याला 5 मिनिटं दणदणीत वाफ काढून घेऊया। 5 मिनिटं झालेली आहेत आणि तुम्ही बघू शकताय की ना इतकी मस्त वाफ आलेली आहे त्याला। आणि आता आपण गॅस बंद करूया। आता खिचू तयार आहे, फक्त काय ना की त्याची सर्विंगची पद्धत जी आहे ती थोडी वेगळी आहे, ती आता आपण बघूया। आपण उपवासाचा जो खिचू आहे तो मोल्डनी आहे ना ह्याच्यावर या प्लेटवर काढलेला आहे। आता सर्विंगची त्याची थोडीशी वेगळी पद्धत आहे। जसं गुजराती खिचू आपण सर्व केला जातो त्या पद्धतीने आपण सर्व करणार आहोत। आता आपण काय करायचं की ह्याला थोडं हाताने थोडंसं होल करूया। आता आपण त्याच्यावर थोडंसं शेंगदाण्याचं तेल टाकणार आहे कच्चं। त्याच्यावर आता थोडीशी जिरेपूड, थोडंसं लाल मिरची पावडर। आता लहान मुलं खाणार असेल ना तर तुम्ही लाल मिरची पावडर स्किप केली तरी चालते। आणि फायनली थोडीशी त्याच्यावर कोथिंबीर। तर मंडळी, नवरात्र स्पेशल गुजराती स्टाईल उपवासाचा खिचू आपण केलेला आहे आणि तो छानपैकी सर्व पण करून घेतला आहे। तर फ्रेंड्स, कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी? आहे ना एकदम वेगळी आणि हटके सुद्धा आहे। यात ना आपण वरईचं पीठ कसं करायचं हे सुद्धा व्यवस्थित दाखवलेलं आहे, टिप्स सहित दाखवलेलं आहे। सो तुम्ही करून महिनाभर स्टोर करू शकता। आणि वरईचं पीठ तयार असेल तर अगदी 5व्या मिनिटाला आपली ही रेसिपी होते। सो या नवरात्रीत तुम्ही पण नक्की करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा। आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा। आणि अशाच वेगवेगळ्या आणि नवीन रेसिपीजसाठी बेल आयकन नक्की प्रेस करा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी। थँक्यू।